आणि अध्याय 15 संसार वृक्षाचे निरूपण करताना भगवंताचा अर्जुनाशी जो मनुष्य येऊन ही अशी शाखा आहे आपल्या वृक्षाची आणि ती वाढ कशी होती अज्ञानामुळे, कोणती फांदी वरी कोणती फांदी कशी, नाना रूपानं वर्णन केलं भगवंत कृष्ण परमात्म्यानं. अर्जुनाला निमित्त करून जगाला ज्ञानाचं दान दिलं, देहाचं भान संपवलं, चित्त चिन्मय केलं, आयुष्याचं धन साधकाच्या हातात दिलं, ज्ञानेश्वरीचं ज्ञान हृदयामध्ये स्थगित झालं, ओवीचं फल बुद्धीत आलं आणि बुद्धीला ब्रह्मत्व पद निदान दिलं. बुद्धी देहाकडे असते, हे खोट्याला माझं म्हणत असते, दुःख भोगत असते आणि इंद्रियाचा संबंध करत असते, जगताला खरं समजत असते आणि खोट्याला धारण करत असते, खऱ्यापासून दूर असते, वास्तव स्थिती तिला माहित नसते म्हणून ती अपराधी असते. अपराधी अंतःकरण म्हणजे अज्ञानाचं आवरण बुद्धीला ठेवून आयुष्य जगणं. मी कोण हे न जाणून आत्मबोध दृढ न करणं, आत्मैक्य झाल्यानंतर सुख दुःख शिवणे, देहभाव येऊ नये, हा वेदाचा सिद्धांत आहे, ज्ञानाचा उच्चांक आहे. हे प्राप्तीचं धन आहे, सुखाची प्राप्ती आहे. ज्ञान म्हणजे सुख आहे, हे आपलं रूप आहे, त्याची प्राप्ती करणं हे कर्तव्य आहे आणि त्या स्वरूपामध्ये बुद्धीनं थांबणं तिचा तो मोक्ष आहे. ती देहाला माझं म्हणते आणि दुःख भोगते हे बंधन आहे, खोट्याला जाणते हे पाप आहे, खऱ्याकडे येते ती साधना आहे, खरी होती ती सिद्धता आहे. सिद्धांताच्या माध्यमातून, श्रवणाच्या बोधातून, वेदाच्या वाक्यातून, ओवीच्या ज्ञानातून जेव्हा मन परिपाक होतं तेव्हा ते साधूच्या बोधानं ईश्वरामध्ये तद्रूप होतं. त्याला वेदाच्या साह्यानं मोक्ष नाव येतं, पण आमच्या अनुभूतीला असुख नाव म्हणतो आम्ही. जे सुख आम्ही भोगतो आणि वृत्तीला त्यागतो, अनुभवामध्ये जगतो आणि भेदाला टाकतो, ही जी सिद्धांताची मान्य आहे ही साधकानं आपल्या आयुष्यामध्ये भोगावी. ही साधना बलाढ्य श्रवणाची, हे साध्य परमात्मा प्राप्तीचं, हा मोक्ष परम सुख भोगण्याचा आणि हे हृदय भगवंताला जाणण्याचं आहे, हे मन त्याला ओळखण्याचं आहे आणि बुद्धी त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आहे. तर आपण देहाशी एकरूप झालो, नात्यामध्ये विघरून गेलो आणि जगाला पाहून वासनेकडे आलो. आपलं आयुष्य आपण पाणी पाणी केलं म्हणून ज्ञानासाठी माऊली अवतीर्ण झाले. जीवाला ज्ञानाचं धन देण्यासाठी वेदाला प्रगट केलं आणि गीतेमध्ये ज्ञान भरभरून दिलं, पण बुद्धीला ते अवगत नाही झालं म्हणून ती तो श्लोक ओवीच्या माध्यमातून तुमच्या आमच्याकडे आला. हे ध्यान आपलं जीवन आहे, हे ज्ञान आपला श्वास आहे, हा मोक्ष आमचा खास आहे, कारण आमचं मन हे देहावर उदास आहे. उदास मन ज्ञानाकडे येतं, विवेकी मन भगवंताला जाणतं, वैराग्ययुक्त अंतःकरण ईश्वरामध्ये एकरूप होतं आणि श्रवणाच्या माध्यमातून अंतःकरण ब्रह्मलीन होतं. म्हणून जीवनामध्ये श्रवण भक्ती अतोनात भाग्यवान लोकाला मिळतील. ही वेदाची संपत्ती बुद्धीला कळते. जगातून बुद्धीला बाहेर काढणारे संत हे ब्रह्मविद्य असतात. जगताचा अभाव किंवा बाध करून देणारे सिद्धांत बोधातून साधकाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या वाणीतून, त्यांच्या बोधातून, त्यांच्या आयुष्यातून घडतंय. म्हणून संताला भगवंत प्रिय समजतात. जग कसंही समजो, पण देव त्या संताला सांभाळतो, हे लक्षात ठेवा. ईश्वर त्यांचा वाली असतो आणि ईश्वर त्यांना प्रेम करतो.
त्यांच्या वाणीतून वेदांत बाहेर काढतो, जगताचं कल्याण करतो. म्हणून संताला सांभाळणारे भगवंत आहेत, संसारी लोक नाही, बिलकुल नाही. कारण त्यांना ते प्रिय असतात. भगवंताला संत प्रिय आहेत, संसारी नाही. जे जन्मतात आणि मरतात ते संसारी, जे जन्मून कर्म करतात विषयी, जे भक्त भोग भोगतात ते पामर, जे मुक्त होतात ते जिज्ञासू, जे भगवंतात लीन होतात ते ज्ञानी, आणि भगवंत बनतात ते संत. ते आपल्या आपल्या महिमेत असतात. ते बोधात मनाला बांधतात, वेदाचं ज्ञान चाकतात, गीतेचा बोध वाटतात, आणि स्वरूपामध्ये मनाला आठवतात. ते संत असतात. भले जगाला न कळो, पण भगवंत त्यांच्या हृदयात प्रगट असतो. बिलकुल संताच्या अंगाच्या वाऱ्यानं पाप भस्म होतं, त्यांच्या बोधानं अज्ञान निघून जातं, त्यांच्या संगतीमध्ये जीवन धन्य होतं. म्हणून संत आयुष्यात मिळावे, ग्रंथ मनाला कळावे, आणि आयुष्य श्रवणात संपवावं, आणि बुद्धीला ब्रह्मरूप प्रदान करावं. त्याला जीवनाचं कल्याण म्हणावं. कल्याण ज्ञान, ज्यांचं जीवन ज्ञान, ज्यांचा श्वास ज्ञान, त्यांचं आयुष्य ज्ञान, तो भक्त पांडुरंगाचा महान, पांडुरंगाचा महान. कारण अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी ब्रह्मज्ञानाची शक्ती बलाढ्य आहे. पापाला भस्म करण्यासाठी पुण्य बलाढ्य आहे, आणि जीवनाचं कल्याण करण्यासाठी संत बलाढ्य आहे. म्हणून जीवनाची नौका जरी डगमगत असेल तरी संताला हाक द्यावी. देव येतो आपल्याकडे. कारण संताचा छळ भगवंताला मान्य नाही. कदापि प्रारब्धाचा भोग आणि आयुष्यामध्ये असलेले श्वास, त्याचं दोन्हीचं समीकरण जुळवावं. प्रारब्ध भोगताना श्वासाला चिंतनात संपवावं, आणि विश्वास बोधावर, वेदावर, ओवीवर असावा, आणि कृष्णाचा प्रेमात मन बुडून जावं. कुठं प्रारब्ध आहे मग? कुठं प्रारब्ध? जे मन दुःख करत ते मन भगवंताच्या मध्ये लीन झालं, एक झालं, प्रेमात बुडालं. त्या मनाला भोगाला प्रारब्ध कुठं राहिलं? त्याला बोला, धन म्हणजे ब्रह्मज्ञान, आयुष्याचं एक भांडवल, एक प्रॉपर्टी, एक कमाई ती परमार्थाची करावी. संसाराची कमाई हाताला लागत नाही, आणि त्या कमाईत सुख मिळत नाही. म्हणून तर मी कोण कळत नाही. म्हणून जी कमाई ती आपल्या हक्काची, आपल्या सोबत आपल्यासाठी मिळणार धन. धन म्हणजे परमार्थाचं ज्ञान, धन म्हणजे परमार्थाची भक्ती, आणि धन म्हणजे ज्ञानाने मिळणारी मुक्ती. त्याला म्हणतात परमार्थाचं धन. हे आपल्यापाशी जमवावं, आणि शेवटच्या श्वासामध्ये ते कमवावं. सार्थक होत, नाही ते निरर्थक जगणं होत, आणि दुःख माती येत. अदृष्ट तुम्हाला झोके देत, तेव्हा मुंडक खाली पडून मान मुडते,
म्हणून अधष्टाला बाजूला सारावं, साधूवर प्रेम करावं, ओवीचं चिंतन करावं आणि ज्ञानाच्या मंथनात बुद्धीला ठेवा. विवेकाचा ज्योत पाजळावी, वैराग्याची ज्वाला पेटावी आणि ज्ञानासंग बुद्धीनं नटावं आणि ईश्वराला भेटावं. पांडुरंग जवळच आहे, दूर कशाला आहे तो? रामकृष्ण हरिताई. साष्टांग ध्यानी पांडुरंग म्हणी सांगितले ना अभंगाने. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी सांगितलं तुकोबानी. मग त्याच्या ध्यानात पांडुरंग, मनात पांडुरंग, तो स्वतःही पांडुरंग. त्याची जाग्यावर वारी झाली झाली की नाही? म्हणून तुकोबारायांना 5वा वेद म्हटले. एका काही शब्दात एवढा भावार्थ असतो, पण तो भावार्थ हृदयानं चाकला पाहिजे, बुद्धीनं ओळखला पाहिजे आणि अंतःकरणात ठसला पाहिजे. तेव्हा तुकोबारायाचा प्रसाद मिळतो. आशीर्वाद देतात ते. ज्या घरी गाठ्याचं पारायण त्या घरात येऊन जातात. जिथं माऊलीचं चिंतन आहे तिथं माऊली उभा राहतात. विवार सत्य साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग म्हणून संताला माझं म्हणावं आणि ग्रंथाला हृदयात ठेवावं आणि भक्तीला बोलवावं, संसाराला सोडावं, ईश्वराला मन जोडावं. आत्मरूप माझं सौख्य आहे ते प्राप्त करून ते अनुभवावं. ते रूप का व्हावं? का देहाकडे जावं? अध्याय पहिला गीतेतला अर्जुनाची रडवणारा अध्याय पहिला. अर्जुन विषाद येऊ. विषाद म्हणजे दुःख. दुःख का होत? बुद्धी देहाला धारण करते आणि जडाला माझ म्हणते, इंद्रियामध्ये विकार करते आणि ईशासोबत रंगून जाते आणि नात्यामध्ये भंगून जाते. ही बुद्धी पामर होती, मुक्त नाही, कदापि नाही, कदापि नाही. साष्टांग दंडवत सत्यवाचा ऐक्य आत्मत्वाचं, ज्ञान वेदाचं, अनुभव सुखाचा, प्राप्ती ईश्वराची, अनुभूती व्यापकाची, सत्ता ही परमेश्वराची आणि व्याप्ती त्या कृष्ण परमात्म्याच्या बुद्धीनं जाणावे. संपलं आयुष्य, संपलं. माझं चिंतन सांगणार नाही, मला तुम्हाला बोलायचं होतं. हे वाक्य मी काय पाठ केले नाही आणि माझ्या कला कोणत्या ग्रंथात मला कोणी दिले नाही, कधीच नाही. आतून भगवंत बोलतो त्याला स्फुरण म्हणता. ते त्याच्या हातात असतो, ते बोल. वाणी त्या भगवंताला अर्पण झाली आहे, ती आपली नाही. आता माझी वाणी माझी राहील नाही, कारण मी थांबवतो मग थांबत नाही. मी ओवीकडे येणार होते आज, रोजही म्हणते तुम्हाला मी तुमचा टाइम घेत नाही बाबांनो, पण ते तसं होतं का 7:25 झाले. काय करू मी? आणि संसार निरूपणामध्ये आता भगवंताने अर्जुनाला काय काय सांगितलं आणि अर्जुनाला बोधामध्ये कसं बांधून ठेवलं. अर्जुन भगवंत कृष्ण कृष्ण कसा झाला, संसार वृक्षात त्याला कसा कळाला, त्याचं निरूपण ऐकताना सावध कसा झाला, अर्जुन कृष्णमय कसा बनला, ते सुंदर चिंतन आहे. मला मी महागाई म्हणलं सोडून जात आहे, कन्नावरला आत्म्याची गीता आहे ती. 750 वर्षापासून ती लपलेली आहे. गीता म्हणजे वेद आहे, ओवी म्हणजे बोध आहे, संत म्हणजे ज्ञानाचा सुगंध आहे, हृदय म्हणजे आनंदाचं स्थान आहे. त्या आनंदाला सोडायचं नाही, देहाकडे जायचं नाही, इंद्रियाला पाहायचं नाही, गुणात राहायचं नाही, जगाला बघायचं नाही आणि आपलं आत्मसुख सोडायचं नाही. सांगा चुकलं का? आपल्या येतात जातात, येतात जातात, पण आपलं नाही. 15वा ओवी 160 ऐका.
देवीचे भोग क्षय मागिले, पडती देहाची बुडसुळे, तव पुढा वाढी पेले नवया देहाची, तव पुढा वाढी पेले नवया देहाची. हा संसार प्रिवक्ष हा ही फांदी पडली. ऐका, देवीची भोगक्षय मागिले. भोगक्षय म्हणजे प्रारब्ध, संपत, कर्म भोगायचं संपत आणि श्वास बंद होतो, त्याला भोगाचा क्षय म्हणतात. तेव्हा तुमचं आयुष्य संपत आणि हे देहाचं बुड पडून जात. मग काय होतं? हा देह पडतो. मग काय होतं? ऐका, पडती देहाची बुडसळे, तव पुढी वाढी पेले नवया देहाची. मग नवीन देह तिथे उत्पन्न होतो. हे पडलं म्हणून काय झालं? जीर्ण वस्तू सांडीचे नूतन घ्यायचे. तसं हे जरी पडला तर त्याचं पाप पुण्य शिल्लक असतं आणि कर्म साचलेलं असतं आणि लिंग देह फिरत असतो, स्थूल देह जळत असतो, अज्ञान कायम असतं, परमात्म्याची भेट नसती. म्हणून त्या लिंग देहाला पुन्हा दुसऱ्या येऊन टाकावला. कळालं? अनुभूती येते आणि जे संताच्या बोधात मन स्तब्ध होतं आणि अज्ञान निवृत्त होतं, अंतःकरणातलं आत्मत्व प्रगट होतं, तेव्हा जगताचं जगत्वन नाहीस होतं, जगदीश्वराचं चौकडे व्यापकत्व सिद्ध होतं. तेव्हा आपलं प्रारब्ध बंद होतं, जन्म मरण थांबतं आणि लिंग देह ब्रह्मरूप होतो. सांगा वाक्य एवढे सांग. आणि व्यापक ईश्वराची अनुभूती सर्वत्र येते, आत आणि बाहेरही. त्या व्यापकाची अनुभूती आपल्याला सर्वत्र मग ब्रह्मरूपच होतं आणि तो प्राणही ब्रह्मरूप होतो. लिंग देह राहतच नाही, तिथे वासना शिल्लक राहत नाही आणि तो लिंग देहच ब्रह्मस्वरूप होऊन जातो. पुढे गेले मौलिक थोडं सुरुवातीला, बाकी भरपूर आलं बेटा. बाकीचे पहिल्यांदा 2-3 वाक्य गेले. ऐक. हो ऐक बेटा. हो मौलिक. स्थूल देह जळला जातो. ऐक, जेव्हा तुमचा कर्मभोग संपला, पुण्य आणि पाप भोगून संपलं, पुण्य पण संपलं, मग तुमचे श्वास थांबले आणि देह पडला. भोग क्षय, भोगाचा क्षय होतो, प्रारब्ध संपलेला. कर्म तुमच्या एक आयुष्याचं तुम्ही भोगून संपवलेलं असतं. मग ते पापाचं कर्म असो किंवा पुण्याचं असो, पण त्या पुण्य पापाच्या कर्माचा क्षय झाल्यानंतर हा देहाचं बूड पडतं आणि ते जेव्हा तुम्ही ते भोगताना अजून कर्म केलेले असतात, बरे बुरे वाईट, कुणाचं बुडवणं, कुणाचं खाणं, कुणाचं मुंडक्या मोडणं, कुणाला छळणं, कुणाला त्रास देणं, कुणाचं भांडे लावणं, काही वाईट वागतो आणि काही चांगलं वागतो. दान धर्म करणं आणि केलेल्या कर्मा कर्तेपणानं करणं पुण्यच असतं. वाईट कर्माचं पाप होतं, मग ते नवीन पाप पुण्य पुन्हा जमा होत. ह्या देहाच्या द्वारे केलेलं पुण्य आणि पापाचा साठा तो जमा होतो, त्याला संचित म्हणतात. पहिलं आलेलं भोगायला त्याला प्रारब्ध म्हणतात आणि ह्या देहाच्या द्वारे झालेला साठा ते संचिता जाऊन पडतो आणि त्याला भोगायला पुन्हा नवीन देह मिळतो. म्हणून तो लिंग देह कायम राहतो आणि त्या कर्माच्या भोगासाठी त्याला नवीन देह येतो. तो लिंग देह पुन्हा नवीन स्थूल देहात प्रवेश करतो. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा लेकर, पुन्हा बाळ, पुन्हा माय, पुन्हा बाप, पुन्हा सुख, पुन्हा दुःख, हे राहट गाडीत चालूच असत. पण वेदांताच्या श्रवणातून, गीतेच्या बोधातून, वेदाच्या वाङ्मयातून बुद्धी जेव्हा जागी होती, वेदाची संपत्ती आत घेती आणि स्थूल देहाला सोडून जे मन लिंग देह ते मुक्तीच्या घरात जात. मन राम होत, बुद्धी निश्चय करते मी राम आहे, मी ब्रह्म आहे. तेव्हा ते केलेल्या कर्माचा वाद होतो, पाप पुण्य बाजूला जातो, शून्य होतं. तेव्हा ती बुद्धी, ते जीव शिव होतो. जन्म आणि मृत्यू संपला जातो आणि त्या ठिकाणी त्या अंतःकरणातला जो परमात्मा आहे त्या बुद्धीमध्ये एकरूप होतो, त्याला ब्रह्मरूपता म्हणतात. तेव्हा तुमच्या लाखो कोटी जन्माचा पाप पुण्याचा साठा ह्या श्रवणानं जळून राख होतो आणि मन ब्रह्म होतं. कर्म कुठं उरतं, पाप पुण्य कुठं साचतं, जन्म कुठं येतो मग कुणाला? त्याच्या पुढचं उत्तर दिलं तुला प्रेरणा. हो सांगितलं मी ते, त्याचा विस्तार सांग मी कसं संपवलं. शब्दात नको मांडू. हो माऊली, तिन्ही कर्म कसे संपले, तो मग लिंग देह कसा तो
तो आत्मत्वात विलीन झाला ना, तो ब्रह्मस्वरूप झाला. त्याला मग सगळीकडे जगत दिसतच नाही, जगदीश्वराचं दर्शन आहे सगळीकडे. व्यापक झाला तो, परिच्छिन्न कुठं उरला, त्याचं कर्म कुठं शिल्लक राहिलं. कर्माचा करताच नव्हता तो, ज्ञानी झाला, कर्म बाजूला गेलं आणि लाखो कोटी जन्माचा जो पाप आणि पुण्याचं संचित कर्म होतं, ह्या श्रवणाच्या माध्यमातून 2 राग झालं. प्रारब्ध भोगून संपलं, वर्तमान काल गेला, संचितातलं कर्म संपलं आणि पुढे वर्तमान झालं नाही तर कोणते कर्म उरले? जन्माभाव म्हणतात याला, म्हणतात जन्माभाव. समजलं? हो हो मग कारण ज्या मनानं ज्या बुद्धीनं कर्माचा करता बनली, बुद्धी कर्माकडे गेली, आमची बुद्धी ब्रह्माकडे गेली आणि ब्रह्म झाली. कर्मात राहिली का ती? बोल प्रेरणा. नाही नाही, आता कर्मात कशी मावली ती? कर्म करून का करता येते? केलं तरी पण तिला ते बाधत नाही. यस बेटा. मग जेव्हा ती कर्म करतेपणानं बोधानं पुसला, ज्ञानानं ब्रह्म झाली, वेदाच्या आत गेली, स्वरूपामध्ये लीन झाली, देहाची अनुभूती संपली, ब्रह्मत्वाची अनुभूती आली, जीवाशिवाचं ऐक्य तयार झालं, प्रारब्ध संचित आणि क्रियमान कुठं उरलं? कुठे जन्म? नाही माऊली. कुठं मृत्यू? कुठं देह? कुठं अहंभाव? कुठं वृत्ती? कुठं विषय? कुठं संशय? कुठं विकार? कुठं अज्ञान? गुंपला, संपला. बापरे माऊली. पाठ पण भयानक आहे, आजचा पाठ पण अति भयानक आहे. पण हेरा ऐकणारे, ह्याची किंमत करणारे लोक नाहीत. ह्याचं वाईट वाटतं. आणि इथं कल्याण आहे, इथं ओवीचं ज्ञान आहे, इथं वेदाची संपत्ती आहे, इथं शास्त्राची स्थिती आहे आणि इथं फक्त गिर्याक बंद आहे. काय कलियुगाचा महिमा आहे. खऱ्याच्या पायाखाली आहे आणि खोट्याला डोक्यावर आहे. शब्दाधिक सुहावे, सहज रंग हवावे, विषय पल्लव नवे नित्य होते. मग नवीन देह उत्पन्न झाला, पहिला बुडाला पडला पहिला देह, त्याचं पाप पुण्य भोगून संपलं, नवीन देहात तो जीवात्मा आला, लिंग देह. मग तो विषय शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाकडे कसा जातो हे सांगितलंय. पहिल्यांदा शब्द घेतलाय आणि शब्दाधिक सुहावे, स्वभावता चित्त त्याच शब्दाकडे आकर्षित होत. शब्दाधिक सुहावे, गोड बोललं, पण गोड बोलण्यामागं घात आहे हे कुठं कळत? मला म्हणतात शब्दामध्ये तुम्ही आकर्षित होत आहे. शब्द कानाने ऐकला जातो. शब्दाचं माध्यम श्रवणेंद्रिय, डोळ्याचं रूपाचं माध्यम डोळे, सुगंधाचं माध्यम नाक, चवीचं माध्यम जिव्हा. ते इंद्रिय त्या विषयाकडे धावत गेले. सुहावे, शब्दाधिक सुहावे, ते इंद्रिय त्या विषयाकडे लुप्त झाले, मंत्रमुग्ध झाले. मन त्याच्या पाठी गेलं. मन भगवंतापुढे कुठं आलं? मन भगवंताची समरस कधी झालं? नाही. मनात विषय वासना आणि हाताचा नमस्कार आहे, हा विद्येचा चमत्कार आहे. सांगा 2 वाक्य. मस्तक होतो तर त्याला न ओळखता, त्याला प्रेम न करता, त्याला न जाणता, त्याचे समरथ न होता नतमस्तक होतं, फक्त तेवढ्या पुरतच. पण मनामध्ये अज्ञान आहे, मनामध्ये दुराग्रह आहे, मनामध्ये वासना आहे, मनामध्ये पंच विषय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हा नमस्कार भगवंताला पोहोचत नाही. नाही माऊली, खरंच नाही पोहोचत. नाही पोहोचत. नाही, मान्य करा. तिकडे मनात विषय आहे आणि नुसतंच नतमस्तक व्हायला तर काय फायदा आहे? काय संबंध आहे? ते कर्म शरीराचं झालं, पण मी शरीर नाही ना, इंद्रिय नाही ना, देह नाही, भाव मनात तर काहीच नाही, हृदयात पण काहीच नाही. शून्य. मन शून्य, हृदय शून्य, बुद्धी शून्य, अंतःकरण शून्य. शरीर गेलं गंगेला, तीर्थाला, नमस्काराला, आलं पुन्हा ते आपलं विचार. तेवढंच पुण्य होतं, पुढचं काहीच नव्हतं. फक्त अवडंबर. हो, श्रवणामध्ये उंच अधिकार पाहिजे आणि साधूचा आशीर्वाद पाहिजे, ओवीचा भाव पाहिजे आणि इंद्रियातला विकाराचा नाश पाहिजे. संबंध विषयाचा आणि मनाचा नसला पाहिजे.
विषय भोगताना सुद्धा मी तो भोगता नाही, मी अभोक्ता आहे. अशी जी स्थिती असते ब्रह्मवेत्याची, ती स्थिती ज्ञानाची असते. आणि कर्म करताना भोगते पण वृत्ती, जाण, विकार, इंद्रियात विकार, हा व्यवहार फार दुर्गंधीचा आहे. व्यवहार करताना निर्व्यवहार निर्व्यापार असणारा साक्षीभाव ज्ञानी लोकांचा असतो आणि देहभाव बंद असतो. अंतःकरणात रामाचं दर्शन असतं आणि बुद्धीला ब्रह्मत्व प्रधान असतं. वेदाचं ज्ञान आत असतं आणि जगताचा बाध असतो. तिथं वेदाचाच त्या ठिकाणी चमत्कार असतो. ती बुद्धी भ्रमात नसती, ती भगवंतात असते. म्हणून ती ब्रह्म असते. ती ईश्वरामध्ये लीन असते, इंद्रियापासून लांब असते, ईशापासून दूर असते. कारण तिथं वासना संपलेली असते. भोग प्रारब्धाचा असतो, आनंद आनंदाचा असतो. आणि ते दर्शन महात्म्याला भगवंताचं असतं. पण जगताला ते माहित नसतं, म्हणून जगताला संत कळत नसतात. यात विकार नाही, तो फक्त साक्षी भावात असतो. देहभाव तिथे बंद असतो, फक्त ब्रह्मभाव प्रवाहित असतो. त्या अंतःकरणात रामाचं दर्शन असतं. वेदाचं ज्ञान आत असतं, जगताचा बाध होतो, तो वेदाचा चमत्कार असतो. ती बुद्धी वेदात असते, विषयापासून दूर असते, भ्रमापासून ती लांबच असते. ती बुद्धी वेदात असते. सगळ्या विकारांपासून ती निर्विकार, निर्व्यवहार, निर्व्यापार असते. तिथे वासना संपलेली असते, तो आनंद स्वानंद असतो. आणि ते दर्शन आत्म्याचं असतं. स्वयंचं स्वयंला दर्शन. खरंच माऊली, किती सुंदर ही ब्रह्मवेत्याची स्थिती तुमची स्थिती तुम्हीच मांडली आणि ती शब्दात मांडणं खरंच ही भगवंतानं कार्य करून. काहीच कळत नाही मला कशी शब्द बोलायले, शब्द कशी यायले हे मलाच माहित नाही. तर तुम्हाला काय सांगू, मी बोलले हे असं काय सांगू सांगा. नाही बरोबर आहे माऊली, तुम्ही जर मी बोलला की नाही करा, त्याचा बोध जेव्हा बुद्धीने आकर्षित केला तर तेव्हा कितीची किंमत कळाली त्यांना. हातात घेतल्यावर सांगा लागतात. मी कोण कळायला ग्रंथच लागतात. अंतःकरणातला अहम टाकायला सर्वच लागतं आणि सोहम मध्ये यायला तपस्याच लागते. लागते की नाही? हो माऊली, किती सुंदर. काय वाणी बोलती माहित नाही, त्यांची वाणी बोलणारा तो. आपलं काय काय नाही, विषय संपवायचं आणि त्या चिंतनासाठी जगायचं. बस एवढं आयुष्य आमचं, बाकी काय राहिलं आता. झाडाचं पान वाळलेलं हवेत उडतंय, कुठं टेकल, कुठं थांबल, कोणत्या गावात जाईल. कारण त्या पानानं झाडाला सोडलेलं आहे. हवेत तरंगत आहे ते, हवेच्या मनावर पान फिरतंय, कारण त्याला झाडाचा आधार नाही. ते पान कुठं थांबल, त्याला वारं कुठं नेईल, तशी वाणी काय बोलेल आम्हाला माहित नाही. कळालं का? भावे सहज रंग हवावे, विषय पल्लव नव्हे, नित्य होते. आता ते शब्दाकडे चित्त आकर्षित होत. नंतर सहज रंग हवावे, हे हवं असं वाटतं. शब्दाने ऐकलं की हे हवं. जे ऐकले कुछ आंबे, जरी आपण गाड्यावर आंबे नाही बघितले आणि दारावर जर आंबे म्हणून आलं, आंब्याचा आवाज ऐकला का आंबे बघितले, त्याला सांग प्रेम. शब्दानं कळालं कानाला की आंबे आलेत, तर मन गाड्याकडे गेलं. कानानं ऐकलं, मन कसं आलं बाहेर गाड्यापाशी. इच्छा केली मनानं आंबे घ्यावे, रस करा. तेव्हा खरं म्हणजे आदेश झाला आणि पायी चालले गाड्याकडं. ज्ञानाला मनाला ज्ञान झालं, पायानं कर्म केलं, गाड्याचा शब्द कानात आला, त्याला म्हणतात शब्दाचे हवावे. सुहावे. शब्द कसे कानात होतात आणि मन कसं त्या शब्दावरून बाहेर येतं आणि इंद्रियाला हुकूम देऊन पाय गाड्याकडे जातात. तसं अनेक प्रकारचं होतं. काही ऐकलं कुणाचं तर मन चंचल होतं, कुणी वाईट बोललं तर राग होतो. शब्द ऐकला ना वाईट तर मन हालचाल झालं, पागल झालं. पण शब्द हा वायूचा आहे. कशातून उत्पन्न होतो, त्याला आकाशात सोडून द्यावं, हृदयात घेऊ नये, कारण त्रास होतो. शब्द आकाशाचा आहे, आकाशातून उत्पन्न होतो, त्याचा ध्वनी तयार होतो. तुम्ही त्याला धरतात म्हणून ताप होतो. तुम्ही त्याला सोडलं, शब्द वापस जातो. जिथून ध्वनी आला तिकडे जातो. तुम्ही का धरता? सद्गुरु माऊली कुठून प्रकट झाला ध्वनी? आकाशातून. ते तयार करतो. आकाशातून शब्दाची उत्पत्ती ध्वनीची. बरोबर.
आकाशातून येणारा शब्द माझं फुल झाडाखाली पडलं का रस्त्यावर पडलं? झाड. मग तुम्ही कशाला घेतलं ते? का घेतलं? मन आकर्षित झालं ना तिथं, मन गेलं तिथं. मग सोहावे शब्द अधिक सोहावे हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून थांबले आज. बोललं जाऊ दे, आजचा पाठ गेला ते गेला. नाही हो, नाही नाही, हे खूप खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. हा, शब्दाधिक सोहावे. ज्याच्या वाणीतून बेकार शब्द आला तर ते वाणी निमित्त आहे का तुम्ही निमित्त आहे? सांगा. वाणी निमित्त, वाणी निमित्त. तो शब्द त्या वाणीला पाप पुण्य करणं तुम्ही का घेतला? हा, आपण धरायचंच नाही ना. हे कळणं म्हणजे ज्ञानी. घ्यायचं का नाही ते जेव्हा व्यवहार होतो तेव्हाच आपण सुधारायचं ना. आता बोलताना छान येते इथं, पण व्यवहारामध्ये मन वाया जातं. व्यवहार हा तुमच्यावर प्रतिहार होतो शब्दाचा. तर तुम्ही शब्दाकडे मनाला न सोडता मन भगवंतात जर ठेवलं आणि शब्द वापस गेला, ज्यांच्या मुखातून आला तो शब्द त्याला पापरूप झाला. भगवंत बघ ना त्याला, तुम्ही का विचार करता? हो माई, बरोबर आहे. आपली अवस्था, आपलं ज्ञान, आपल्या आयुष्यातलं धन हे लोकांमुळे, शंभर लोकांना फेकून द्यायचं? सांगा. म्हणून ज्ञानाची अवस्था जी आहे ती भोगायची, शब्दाने बोलायची नाही. शब्दाधिक सोहावे सांगायले, बाकीचं काय बोलत नाही मी. समजून घ्या ऐकणाऱ्या. शब्दाधिक सोहावे ह्या वाक्याचा अर्थ आहे कॉमन नाही, व्यापक आहे. कळालं का? प्रेरणा, खूप आणि रस आणि गंध ह्या विषयाने आपला घात कसा होतो हे सांगायले. ही माऊलीची ओवी, माझं भाषण नाहीये. ओवीला धरून बोलते, मनाला नाही टपटप काही पण. शब्दाधिक सुहावे, ऐका. सहज रंग हवावे, विषय पल्लव नवे, नित्य होती. शब्दाचं ऐकलं की विषयाकडे जाते मन. सांगा, लागली का नाही ओवी? ऐका ऐका. कोणता शब्द क्रोधाकडे नेतो, कोणता शब्द विषय आणतो, कोणता शब्द अंतःकरणात दुःख देतो आणि कोणता शब्द, वेदाचा शब्द अज्ञानाला निवृत्त करतो. शब्दच ना महावाक्याचा आहे की नाही? ऐक, कुणी वाईट बोललं सुख दुःख होतं, चांगलं बोललं सुख होतं, वाईट बोललं दुःख होतं. हे धर्म अंतःकरणाचे. ह्याला सोडून जर पुढे गेलं तर ज्ञानमय, म्हणजे तर राहिला ज्ञानमय. सांग, काय चूक आहे इथं? काय चूक काय? सांग. चूक नाही माऊली, ज्याचे धर्म त्याला, त्याचे गुण, ज्याचे विषय सुंदर बोध आहे. कर्ण भोगायला म्हणायचं आणि आपण त्या अंतःकरणाचा साक्षी व्हायचं, तोच ज्ञानी. खरंच आहे माऊली. त्याचं आचरण केलं तर सुख दुःख. मजबूत पाहिजेत मा. तर गोवीची बैठक लागती आणि मन त्या क्रियेत, व्यवहारात न राहता भगवंतात राहतं आणि ते व्यवहाराला टाकून देतं, अव्यवहार बनतं आणि सिद्ध होत. व्यापार निर्विकार. तुम्हाला हे सब सांगते की नाही? सर सांगा. हो हो. निर्व्यवहार, निर्विकार, निर्व्यापार ज्ञानी महात्म्याचे लक्षण आहेत. तोच ज्ञानी. मग शब्दाधिक सोहावेर बोलायले. जो शब्द बाहेर लोकांकडून येतो आपण त्याला धरतो आणि तिथंच मरतो आपण. होतं की नाही सांगा? तर तुम्ही जिंकलात. टाका. भूमिकेत राहायचं, स्वतःला पाहायचं, वेदमय बनायचं, ब्रह्मस्थितीत जगायचं, देहातून निघायचं, आत्मभावात रंगायचं, मी कोण हे जाणायचं आणि आत्मस्थितीमध्ये थांबायचं. ओके. साधी भाषा आहे का काय? सांगा 4 वाक्य शेवटचे. मुखानं हरी म्हणणं कर्म आहे आणि हरी जाणणं धर्म आहे. हरी हो ना मोक्ष आहे. स्थिती बोधाची, अनुभूती आत्मत्वाची, प्राप्ती ईश्वराची, भेट पांडुरंगाची आणि हे आनंद या ओवीचा, परमानंद बोधाचा आणि हा सुगंध ज्ञानाचा, हा महात्मा मिळालेला पुण्याचा आणि ज्ञानेश्वरी आत्मसुप्राप्तीची. सांगा वाक्य. प्रचंडे मनुष्य शाखाचे मांडोडे, वाढते तो एथरुडे मनुष्य लोक. हे पृथ्वीवर वाढणारे मनुष्य लोक कोण कसे येतात? ऐका अर्जुना. ऐसे रजो वाक्य प्रचंडे. वाते म्हणजे वारा, वायू. रजोगुणाचं प्रचंड वारं व्हायलं तेव्हा विकार होतो, मनात व्यवहार होतो, आसक्ती तयार होती आणि त्या ठिकाणी गुणाचे
आणि बुद्धीची एकता होती. व्यवहार आत येतो, भगवंत दूर जातो, क्रिया तयार होती आणि त्याची शक्ती होती पाप किंवा पुण्य. आणि त्या पाप पुण्यावरून मनुष्य जीवनाची त्या पाप पुण्यावरून जन्म मनुष्याचा येतो. असं रजगुणाचं प्रचंड वारं होतं आणि मनुष्य शाखा अतोनात वाढत्यात. त्याला म्हणतात वाढती तो येत रूढे मनुष्य लोक. मनुष्य लोकाची अशी वाढ होती रजोगुण. बापरे बाप, कळालं? ध्यात बसवणं आणि बुद्धीला बाद करणं, भगवंताचा अनुवाद करणं, ईश्वराचा संगम होणं आणि ब्रह्मभाव जागृत करणं, देहभाव बंद करणं, त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी. खरंच बघा किती लगे चला 163. तैसाच तो रजाचा वेग धरी ओसरा, मग वाजो लागो घोरा तमाचा तो. असं करता करता मनुष्य लोक वाढले, रजगुण वाढला. आता ते थांबला आणि तमोगुण वाढला. तमोगुणाचं लक्षण सांगतो तुला अर्जुन. रजगुण थांबला आणि थैमान घालणारा तमोगुण वाढला. तमोगुणी लोक कसे असतात ते सांगतो तुला. कसे हाकार करतात, कसे तमानं वाचतात, कसे शब्दाने पेटतात, लोकांचं हृदय पेटवतात. तमोगुणाचा वारा कसा आहे हे तुला सांगतो. तैसाच तो रजाचा वारा, नावेक धरी ओसरा, मग वाजे लागो घोरा तमाचा तो. रजगुण थांबला की तमोगुणाचा वारा कसा पेटला आणि तमोगुणी मनुष्य कसा असतो हे तुला सांगतो. ते देवा योच मनुष्य शाखा, नीच वासना आधी देखा, पाळले जती डहाळिका कुकर्माची. जेव्हा तमोगुण वाढतो, रजगुण थांबतो, नीच कर्म सुरू होतं, कुकर्म वाढतं. कारण तमाची शक्ती तशी आहे की कुकर्मच होतं, सत्कर्म होत नाही. अशी तमोगुणाची फांदी वाढते मनुष्य शाखेला आणि कुकर्म लोक करतात. आणि त्या पाळले जती डहाळिका कुकर्माची, त्या मनुष्य जातीला पुन्हा एक ढाळी फुटते, कुकर्माची ढाळी फुटते. त्या कुकर्मातून पुन्हा दुःख भोगावं लागतं. अशी तमोगुणाची पद्धत आहे, ते तुला मी सांगितली. असं भगवंत बोलतात अर्जुनाला. कळालं? कुकर्म खणवाळे, अप्रवृत्तीचे खणवाळे. जिकडे प्रवृत्ती व्हावी तिकडे होत नाही, भगवंताकडे मन जात नाही, आपल्या सुखाला ते भोगत नाही, अज्ञानातून ते निघत नाही, ब्रह्मभाव त्याला माहित नाही. आणि जे करून ते करता, जे बोलून ते बोलतं, तिथे जाऊन ते जात, त्याला म्हणतात अप्रवृत्ती. झालं? आता खणवाळे फोक निघती सरळे, मग त्याची बुद्धी अप्रवृत्तीकडे जाते, म्हणजे फांटा फुटतो. त्या बुद्धीचा फांटा अप्रवृत्तीकडे जातो. त्याला म्हणलेलं मनुष्य शाचीला उठलेली फांदीचा सरळ फोक. निषिद्ध कर्म की वाईट यांच्या माझं पुढे उत्तर आहे. कर्णावार्ता पुढे उत्तर दिले सगळं. कुकर्म काय त्याचा विस्तार पुढे आहे, तुम्ही थांबा, तिथपर्यंत जाणार आहे मी. 2-4 रवयाचा कुकर्म कसे सांगितलं, लिहून दिले मी. कशाला तुमचा वेळ घेऊ, लिहून ठेवले माऊलीला, ते वाचायचं. ऐका. अप्रवृत्तीचे खणवाळे फोक निगती सरळे, घेत पान पालव डाळे प्रमादाची. मग त्याला प्रमाद होतो, माणूस बेधुंद होतो. आणि घेत पान पालव डाळे, त्याचे पानं ढाळ्या फांद्या वाढत जातात, कुकर्म करत राहते, पाप वाढत जाते. आणि मग शेवटी त्याला प्रमाद तयार होतो. पाठीमाग तमोगुण असतो. बोलताना नियम नाही, वागताना विधी नाही, करताना कर्म चांगलं नाही, आणि बुद्धीत अहंकाराशिवाय काही नाही. कारण तिथं तमोगुण स्थिर उत्पन्न झालाय. काय झाला होत तिथं? तमोगुण. चला, प्रमाद तयार करणारा तमोगुण. बोलती निषेध नियम, तो फक्त निषेध बोलतो, घाण. जे बोलून ते बोलायचं, जे बघून ते बघायचं, जे करून ते करायचं, त्याला म्हणायचं बोलती निषेध नियम. असं केलं तर काय होतं? काय होतं? स्नान नाही केलं, पाणी पिलं, काय होतं? काय आज नाही काहीच केलं, काय होतं? काही पण हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं, काय होतं? नॉनव्हेज खाल्लं, मदिरा केलं, काय होतं? काय निषेध नियम आहे? तुम्ही सांगा मला. मी सांगितलं कर्णावार्ता आहे, मला बोलायचं नव्हतं. हो माई. सत्वगुणित तमोगुणाची पुण्य भक्ती अशी असते. कुकर्म करतात ते. रावणानं काय केलं नाही सांगा ना? बायकोवर हात टाकला, त्याच्या सोडलं का रामाला? रावणानं रामाला सोडलं का?
मला लय प्रश्न पडायचा, हो माई. ही लोक भक्ती करतात आणि असं घाण वागते, ह्यांची भक्ती कसली मग चांगली का? मग त्यांची भक्ती आसुरी म्हणायची, राक्षसी भक्ती म्हणतात त्याला. मला उत्तर दिलं देवानं. मला लय प्रश्न पडायचा, हे ते लोक खातात पितात आणि भक्ती केलं म्हणून सांगतात, अवडंबर दाखवतात. तुम्ही भक्ती बी करू नका, पण चांगलं व्हा, विधीचं पालन करा, कुकर्म करू नका, मदिरा घेऊ नये, वेज सोडून दुसरं काय खाऊ नये. ते खाऊन देवा पुढे जायचं. आबा बाबा पांडुरंगा, काय छाती असेल त्या लोकांची, त्यांची मान पण खाली कशी होत नसेल, मी काय खायला तुझ्या पुढे कसं काय यायलो. राम, किती धैर्य त्या लोकांचं. कर्म कुकर्म आहे तुमचं, खाण्यामध्ये घाण, बोलण्यात घाण, वागण्यात घाण, आणि तुम्ही देवासमोर जाता. त्याला म्हणतात असुरी भक्ती, राक्षसी भक्ती. दैवी संपत्ती नाही, असुरी संपत्ती. त्याला म्हणतात कुकर्म. पुढे आहे सगळं, मी सांगायच्या आधी नंतर सगळं लिहिलं. ऐका, आज ऐकणारच मला. 8 वाजू का 9 वाजू का 10 वाजू बसायचंच. विषय निषेध नियम जिया रुचा यजुसाम. 3 वेदा सांगितले हे वाईट कर्म, जारण मारण. तुम्ही द्या ना, 3 वेदात आहे, 4थ्या वेदात नाहीये. ऐका, जिया रुचा यजुसाम, ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद मध्ये हे जारण मारण्याची विद्या आहे. आणि त्याचा उपयोग करून ते लोकाला करणी करतात, बाधा करतात, लोकांचं धन बंद करतात, काहीही करतात. त्याला म्हणतात, ऐका, उत्तर दिले, जिया रुचा रुचा यजुसाम, तो पाला तया घुमे टकयावरी. त्या कुकर्म करणाऱ्याच्या फांदीवर असा पाला जोऱ्यानं वाहतो, कुकर्माचा वारा येतो, त्याचे पानं असे वाढतात आणि तशा पाने वाढले की त्याची वासना वाढती आणि तसे तसे ते कर्म करतो टकयावरी. आहे जारण मारण उच्चाटन, लोकांना त्रास देणं, करणे बाधा करणं खूप आहे. त्यामुळे पुढे गेले अजून तुम्हाला वाचून नाही, शब्द लिहित मावले पण सांगते, ऐका आता. प्रतिपादिती अभिचार अगमजे परमार, तेही पाती घेती प्रसर वासनाविली. प्रतिपादिती अभिचार, काय करतात ते? विचार करतात. कोणतं करतात? जारण मारण उच्चाटन, असं घाण घाण क्रिया त्या वेदातून काढतात आणि त्या लोकांवर करतात. आणि त्या लोकांचं दुःख बघून ते सुखी होतात. हे असे प्रमाद करणारे लोक वाईट कर्म करतात आणि याचा पाला वाढतो, अशा फांद्या वाढत जातात आणि प्रमादामुळे असं घडतं. ऐका, पुढचं लिहिले, प्रतिपादिती अभिचार, हे असे कर्म करतात. अगमजे परमार, लोकाला मारण्यासाठी जारण मारण उच्चाटन काही करतात. तेही पाणी घेती प्रसर वासनाविली. तशी त्यांची वासना तयार होती, त्याची वेळ बुद्धीचा वाढतो आणि तेच कर्म करावं, तेच कर्म करावं, लोकांना ताप द्यावा, लोकांना छळावं, अशी त्याची बुद्धी, त्याची वासना रूपी वेल वाढतो. ही फांदा कुकर्माची आहे, हा वागणं प्रमादाचं आहे आणि हे वार तमाचं आहे आणि ही क्रिया त्या जारण मारणं उच्चाटनाची लागली होवी. छळायचं हे सांगून त्याची आला प्रकार, मला काय पाठे का काय हे ते मी शिकली काय ते का माझा. ऐका, मग आता ह्या पापाने ते लोकांना जन्म कोणचा मिळतो? ते लोक कसे असतात? चांडाळादी. ऐका, जेथ चांडाळादी निकृष्ट लोक असतात, ते अकर्माचे तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव. तव तव होती थोरांडे, असे कुकर्म करून त्याचं पाप थोर होत. तव तव होती थोरांडे अकर्माची तळबुडे, असे कर्म करून त्याचं नीच कर्म करून त्यांचं पाप खूप वाढतं. आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव. मग त्या पाप कर्माचा भोग भोगण्यासाठी त्याला जन्मच्या जन्म वाईट घ्यावे लागतात. ते जन्म कोणच्या असतात ते पुढच्या ओळीत माऊलीने सांगितलं. इथं चांडाळादी निकृष्टा, हे चांडाळ येऊन जातात. दोष जातीचा थोर फांटा, मोठा फांटा आला, जाती वाईट जात. जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया, अविवेकी लोकांना भुलवून टाकतात.
त्याचं धन देतात, असं करा तसं करा. त्याला अविकी लोकाला बुरळ पाडतात, त्यांच्या साह्याने त्यांच्या घरातल्या लोकांना करणीवादा करतात, त्यांच्या घरामध्ये तंप आणतात, त्यांचं घर उद्ध्वस्त करतात, फार धन घाण करतात, धंदाबंद. अरे भाऊ एक मिनिट. पक्षी सुकर व्याघ्र वच्छिक विखार हे अडशाखा निकर अमरावती. मग ह्या अशा वाईट कर्म त्यांना कोणलेलं मिळतं? पशु होतात, जनावर, गाय म्हैस शेंड्या मेंढ्या शेळ्या. ऐका, पशु पक्षी सुकर म्हणजे डुक्कर, व्याघ्र म्हणजे वाघ, वृश्चिक म्हणजे विंचू, विखार म्हणजे विंचूच. ऐका आता, विखार म्हणजे सर्प. मग सर्प विंचू वाघ अशा येऊन त्यांना भोगावं लागतात मग अरण्यात. हे अडशाखा निकर थोरावती, असे फांद्या जन्माच्या फांद्या फुटतात त्या मनुष्य योनीला. अडशाखा निकार थोरावती. ते ऐका, हे मुद्दाम आपल्या ऐकासारखे वाईट वागू नये, कुणाला छळू नये बाप्पा. विंचू मध्ये विष असते, सर्पात विष असते. तुम्ही लोकांच्या घरात विष घातलं करणे बाधा, हे त्याचं उत्तर आहे. आणि तुम्हाला मग तुमच्या अंगात विष टाकतो देव. कळाला का? सरिता पारस्वार शाखा पांडवा सर्वांगी नित्य नवा नरक भोगया पण फळांचा तो. असा चापा भोगतात त्यांना नरक भोगण्याचं. जन्मतो आणि मरतो, पाप करतो, त्याला मी त्याचा असा भोग देतो, हे जन्म देतो. तुम्ही थांबते मला फोन यायला. मंडळी तो विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. हॅलो बेटा.